महाडमध्ये शनिवारी दुपारी मनसे शहराध्यक्ष पंकज उमासरे यांच्यावर काही व्यक्तींनी त्यांच्या पंकज फोटो स्टुडिओमध्ये शिरून हल्ला केला। यामध्ये उमासरे यांना बेदम मारहाण केली। या घटनेनंतर महाडमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय। हल्ल्याच्या एक दिवस आधी उमासरे यांनी मंत्री भरत गोगावले यांच्यावर मुलाखतीत टीका केली होती। आता पोलीस काय गुन्हा नोंद करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। उमासरे म्हणाले की हा भ्याड हल्ला असून विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे। माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न म्हणजे राजकीय दडपशाही आहे। ॲक्च्युली मी दुकानामध्ये होतो, एकटाच होतो आणि आज माझी बायको पण नव्हती, गावाला गेली ती। मी आतमध्ये प्रिंट मारायला गेलो तर सपना मालुसरे आणि अजून एक कोणतरी लेडीज होती, त्यांनी मला आवाज दिला आणि मी बाहेर वाकून बघितलं तर आसनपोईतली महाडमधली एक 7-8 जणं होती। त्यांची नावं मी लवकरच सांगेन, सगळ्यांची नावं मला माहिती आहेत। आणि हा हल्ला जो काय केला आहे हा एकदम भ्याड हल्ला आहे। मला वाटतं विचारांची लढाई त्यांनी विचारांनी लढायला पाहिजे होती। ज्या पद्धतीने आमच्या राजसाहेबांवरती त्यांनी टीका केली त्याला ते प्रत्युत्तर म्हणून होतं। तुम्हाला जर द्यायचं होतं तर तुम्ही प्रत्युत्तर द्यायला पाहिजे होतं। विकास गोगावलेची गुंडगिरी ही वाढत चाललेली आहे महाडमध्ये। मागं लल्ला रत्नपारखी असेल, आमचा बांगवा असेल, त्यानंतर जितू शेडगे असेल, आता मी महाडमध्ये भरत गोगावले आणि विकास गोगावले यांची जी काय गुंडगिरी या महाड पोळादपूर तालुक्यामध्ये वाढत आहे त्याला संपवण्याचं काम हा मनसे शहराध्यक्ष पंकज उमासरे म्हणून मी ह्यापुढे तयारीला लागणार आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।